कुलस्वामी कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड संस्था का 41वां वर्धापन दिन 7 मार्च को संस्था के प्रशासकीय कार्यालय में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर संस्था के 37 शाखाओं के संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य, शाखा सलाहकार समिति सदस्य, सभासद, हित चिंतक, दैनंदिन वसूली प्रतिनिधि, कर्मचारियों की मौजूदगी में दीप प्रज्वलन कर श्री कुलस्वामी खंडेराय जी की आरती कर तली भंडार कर उत्साहपूर्ण माहौल में मनाया गया। इस अवसर पर श्री कुलस्वामी कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड के अध्यक्ष शंकर शेठ पिंगले, उपाध्यक्ष शरद सोनावने, प्रमुख सलाहकार अशोक वालुंज, संचालक संतोष दादा चौहान, चंद्रकांत दादा वहाणी, रवि शेठ जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत चौहान, पूर्व संचालक श्याम राव मोहिते, भीमा शंकर पद संस्था अध्यक्ष गोपाल शेठ दाभाड़े, सांगली बैंक अध्यक्ष चंद्रकांत शेठ जाधव, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ के अध्यक्ष बाला साहेब बड़दे व अन्य मार्केट के प्रसिद्ध व्यापारी, सभासद व हित चिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। सहकारी से समाज परिवर्तन के ब्रीदवाक्य के साथ आगे बढ़ते हुए श्री कुलस्वामी कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड ने 28 फरवरी 2025 को अपने 1,17,600 सभासदों के साथ 1,015 करोड़ की जमा राशि और 848 करोड़ कर्ज के साथ कुल 1,862 करोड़ का व्यवसाय कर ग्राहकों के बीच अपने विश्वास की मजबूत छाप छोड़ते हुए ग्राहकों के भरोसे की कसौटी पे खरा उतरने का काम किया है और इसी का परिचय इस दौरान दिखाई दे रहा था। सरकारी बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, या सगळ्यांनी व्याजदर वाढवलेले आणि मग जो एवढे 41 वर्ष संस्थेकडे जो ठेवीदार आहे तो इतर तर जाऊ नये, कारण त्या सगळ्या ठेवीदारांचा संस्थेवर फार मोठा विश्वास आहे। म्हणून आपण 1,000 कोटीचा ठेवीचा टप्पा पार केलेला आहे आणि निश्चित प्रत्येक वेळी वेगवेगळी स्कीम काढणं ही सभासदांच्या मागणीनुसार करावी लागते। तसं पाहिलं तर आपले कर्जाचे व्याजदर सुद्धा आता 14% पुढे कर्जाचे व्याजदर सुद्धा ठेवता येत नाही प्राधिकरणाच्या नियमामुळे, पण सभासदांच्या आग्रह खातिर ही आम्ही ठेवून आणलेली। उन्होंने आगे कहा कि आज इस कार्यक्रम में समस्त 37 शाखाओं के सभासदों का उत्तम प्रतिसाद देखने को मिला। आमच्या ज्या 37 शाखा आहेत त्या सगळ्या शाखेवर त्या भागातले आमचे सल्लागार, त्या भागातले सभासद जे संस्थेला सातत्याने मदत करतात त्यांना शाखेमध्ये बोलवतो। त्या ठिकाणी श्री कुलस्वामी खंडेरायाच्या प्रतिमेचं पूजन होतं, त्या ठिकाणी तळी भरली जाते, भंडार होतं आणि दीप प्रज्वलन करून हा आम्ही कार्यक्रम साजरा केला जातो। सर्वसाधारण 37 शाखेतून जर आम्ही दरवर्षी आढावा घेतो तर 4 ते 5 हजार लोक सगळ्या शाखे मिळून भेटी दिवसभरात येऊन जातात आणि 5,000 लोकांचा कार्यक्रम करायचा म्हटला तर संस्थेला 10-15 लाखाचा खर्च होऊ शकतो आणि तो खर्च पण वाचला पाहिजे, सभासदांचं पण हित जोपासलं गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये सभासदांचा सगळ्यांचा सहभाग झाला पाहिजे, म्हणून प्रत्येक शाखेवर या कार्यक्रमाचे गेली 5 वर्ष आम्ही नियोजन करतो। वहीं उन्होंने संस्था की स्थापना और लक्ष्य पर प्रकाश डाला। 7 मार्च 1984 साली जे श्री कुलस्वामीचं सहकार मंडळ आहे, संत गाडगे महाराज मंडळामध्ये त्यावेळचे कैलासवासी उत्तम शेठ चव्हाण असतील किंवा आदरणीय दशरथ शेठ चव्हाण, NB साहेब, परत DB साहेब, डोळस किंवा त्यांच्या अनेक ज्या सहकाऱ्यांचं एक सहकार मंडळ होतं आणि मग कुठंतरी त्या सहकार मंडळातून त्यावेळी 25 पैसे 50 पैसे रुपये एकत्र करून लोकांना मदत करायची आणि कुठंतरी एखादी चांगली सहकारी संस्था झाली पाहिजे, म्हणून त्या मंडळांनी एकत्र येऊन त्यावेळी भीमाजी शेठ सोनवणे सुद्धा त्यांच्याबरोबर होते। यांनी 7 मार्च 1984 साली संस्थेची स्थापना केली आणि निश्चित 25 पैसे 50 पैसे 1 रुपयापासून चालू झालेली संस्था आज 41 वर्षामध्ये 1800 कोटीमध्ये गेल्यामुळं खरं तर हे श्री कुलस्वामी खंडेरायाचा खूप आशीर्वाद आहे आणि या संस्थेमध्ये कुलस्वामी खंडेरायाच्या भंडारामध्ये एवढी ताकद आहे की आम्हाला सगळे वेगवेगळे सहकारी मिळाले, सगळ्यांनी मदत केल्यामुळं आज संस्थेचं काम मोठं झाले। परंतु त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना आणि श्री कुलस्वामी सहकार मंडळ वडद यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की आपण एका संकल्पना 7 मार्च 1984 साली केली
आज या ठिकाणी जवळजवळ 350 कर्मचाऱ्यांचे कुटुंब आणि तेवढेच 500-600 वसुली प्रतिनिधी ह्या सगळ्यांचा एक रोजगार निर्माण झालेला आहे आणि म्हणून या स्थापनेविषयी निश्चित त्या सगळ्या मंडळींना, सगळ्या कुलस्वामी परिवाराच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.